तुमच्यासोबत आणखी पंचायत समिती गाणामधून कोण कोण उमेदवार उभे आहेत? ताडपिंपळगाव गाणातून सिद्धेश्वर झालटे, देवगाव गाणातून संतोष पालके. तुमच्या जिल्हा परिषदेच्या कार्यकाळामध्ये कोणते कोणते कामं केलेले सर्कलमध्ये? मी देवळा इथं पशुवैद्यकीय दवाखाना केला 30 लाख रुपयाचा. देवळा इथं मी रस्ता टाकला बागायतदाराच्यामुळे 1 किलोमीटर डांबर. अजून बोरसरला पशुवैद्यकीय दवाखाना केला. त्याच्यानंतर मी शाळा केली. आपल्या शाळा आपण याला देवीवाला एक शाळा केली 20 लाख रुपयाची. बोरसरला अलीकडच्या बोरसरला वॉल कंपाऊंड दिलं स्मशानभूमीला. नाही, आता बरेच प्रश्न असे आहे का ते रखडले पण आहे आणि ते तुमच्या माध्यमातून ते कसे सोडवले जातील? याचे 4 वर्ष जिल्हा परिषदमध्ये थांबेल होती. तर लोकांना वाटतं आपणच सदस्य आहे, आता पुढे येणाऱ्या काळामध्ये पाणी, रस्ते, शिक्षण याच्यावर आपण भर देऊ. ताईच्या माध्यमातून आमदार संजनाताई सत्तावरती आपलीच आहे. घुमरे साहेब खासदार आहे, पालकमंत्री शिरसाट साहेब यांच्या माध्यमातून. आता तुम्ही फिरताय, काय समस्या लोक सांगतात? समस्या आता भरपूर सांगतात लोक. आपले रस्त्याची, घरकुलाचा आहे थोडासा विषय, तो पण मार्गी लावू. येणाऱ्या 5 तारखेला शिवसेना धनुष्यबाण या निशाणीला भरभरून मतदान करावा हीच विनंती. मी सिद्धेश्वर पुंडलिकराव झालटे, माझं गाव जैतापूर. मी ताडपिंपळगाव पंचायत समिती गणातून शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. माझ्या थोडक्यात जर सांगितलं तर माझे 2010 ते 2020पर्यंत ग्रामपंचायतचा सरपंच पदाचा अनुभव व आता मी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. तसंच मी मागच्या पंचायत समितीत एक थोड्याशा मतांनी माझा पराभव झाला होता. पण निश्चित आता जिल्ह्यात व महाराष्ट्रात शिवसेनेचं सरकार असल्या कारणामुळे व आमदार आमचेच तालुक्याचे असल्यामुळे निश्चित ही निवडणूक आम्हाला सोपी वाटते आणि आम्ही सर्वसामान्याचे प्रश्न घेऊन जिल्हा परिषदला माझ्यासोबत माननीय रमेश भाऊ जाधव हे आहे देवगाव गटातून व देवगाव गणातून आमचे सहकारी संतोष भाऊ फाळके हे राहणार आहे. तर आम्ही गोरगरिबाचे किंवा सर्वसामान्य शेतकऱ्याचे प्रश्न आम्ही पंचायत समितीला आमच्या माध्यमातून नेऊ व आमचे सहकारी जे आहे रमेश भाऊ जाधव तर हे निश्चित सर्कलचे सर्व प्रश्न खासदार साहेब, पालकमंत्री साहेब व आमदार मॅडमच्या माध्यमातून ह्या गोरगरीब जनतेचे कामं आम्ही निश्चित करू व आम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून घरकुल असेल किंवा शेतपोच रस्ते असेल, जे पालकमंत्री पांधन रस्ते असेल, विहीर असेल, गोटे असेल, विविध शासनाच्या ज्या पंचायत समिती झडपीच्या माध्यमातून ज्या योजना आहे त्या गोरगरीब जनतेपर्यंत नेऊ व त्याचा लाभ करून देऊ. या कारणामुळे आम्हाला असं वाटतं की सर्वसामान्य जनतेने आम्हाला यावेळेस भरभरून प्रतिसाद द्यावा व आम्ही त्यांची कामं निश्चित करू. भाऊ, तुम्ही पंचायत समितीच्या कोणत्या गणातून निवडणूक लढवतात आणि मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? मी सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. मी देवगाव रंगारीमधून ग्रामपंचायत सदस्य आहे आणि मी देवगाव रंगारी पंचायत समिती गणातून माझं नाव संतोष गिरीनाथ फाळके. मी देवगाव रंगारीमध्ये कमीत 15 वर्षापासून सार्वजनिक उत्सव असो का कोणाचं काम असो मी धडाडीने सहकार्य राहतं माझं. आणि मी देवगाव रंगारीमध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून माझ्या वैयक्तिक 5 वर्षाच्या काळात 70 लाखाचं काम मी माझ्या वार्डात केलेलं आहे. गट्टू ड्रेनेज लाईन माझ्या वार्डात पूर्ण कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर देवगाव स्मशानभूमीसाठी बी भाऊचा निधी 3 लाख रुपये आलेला आहे. देवदास भाऊचा, आपला रमेश भाऊचा निधी देवगाव रंगारीत आलेला आहे. आणि आमच्या जिल्ह्यामध्ये आमदारबाई बी आमच्या, खासदार शिरसाट साहेब, पालकमंत्री बी आमचेच आहे. आणि माझ्या पंचायत समिती गणातून जे राहिलेले काम आहे आरोग्याचे, जे माटेगावचं केंद्र आहे, देवगावचं आमचं मोठी बिल्डिंग चालू आहे. म्हणजे आरोग्यासाठी आमचं आता 30 खाटाचं देवगाव रंगारी रुग्णालय होत आहे. आणि मी रुग्ण कल्याण समितीत सदस्य बी आहे. त्या मी आमदारबाई आणि जिल्हा परिषदेमार्फत आणि आमदारबाईमार्फत जेवढे कामं होतील तेवढं काम करण्याचं मी प्राधान्य देईन. त्यानंतर देवगाव रंगारीमध्ये घरकुलाचे पैसे खूप जणांचे बाकी
तर ते सोडवण्यासाठी मी प्रयत्न राहील. काही गोट्याचे मी देवगाव रंगारीमध्ये खूप मंजूर झालेले आहे, पण निधी नसल्यामुळे ते काम पूर्ण होईना नाही. त्याच्यासाठी मी व्हिडिओकडे भाऊच्या मार्गदर्शनातून मी माझ्या स्वतःचे आम्ही जे सहकारी आमचे होते सिद्धेश्वर भाऊ, देवदास भाऊ, आपलं रमेश भाऊ, तर यांच्या माध्यमातून तो प्रश्न मार्गी लावा. तर माझं सगळ्यात पहिलं प्राधान्य आणि जे देवगाव रंगारी परिसरामध्ये पांदन रस्ते, त्या पांदन रस्त्यासाठी मी पूर्ण सैनिशी मी ताईला भेटून रमेश भाऊला भेटून तिथं आम्ही त्या रस्त्याचं पूर्ण मार्गी लावायचा प्रयत्न करू. आणि जे देवगाव रंगारी मुख्य रस्त्यापासून जे आमचं लासूर रोड आणि देवगावतून जो रस्ता जातो त्या रस्त्यासाठी मी मुख्य प्राधान्य देईन. का भाऊ देवगाव 75% लोकांचे जो दळणवळण साधन आहे ते मधून शॉर्टकट असतो, तर त्यामुळे त्यातलं प्राधान्य देईन त्या रस्त्यासाठी मी. परिषदेच्या निवडणुकीसाठी आता सगळेच पक्ष तयार झालेले आहेत आणि उमेदवार पण तुमच्या देवगाव रंगारी गटातून अनेक उमेदवार, प्रतिष्ठित उमेदवार उभे आहेत. कोण उमेदवार आता तुमचं काम करेल असं वाटतंय तुम्हाला? आम्हाला सध्या रमेश भाऊ जाधव यांनी खूप मदत केलेली आहे. आमच्या गावामध्ये पशुवैद्यकीय दवाखाना त्यांनी दिलेला आहे, तरी आमच्या गावामध्ये त्यांनी भरपूर साथ दिलेली आहे. देवनाळा तिथं बरड वस्तीपर्यंत त्यांनी डांबरी रस्त्याचं काम केलेलं आहे. ते लोक मतदान करतील असं वाटतंय का तुम्हाला? हो, 101% त्यांना मतदान करतील, कारण की ते आमच्या सर्व संपर्कात आहे. लहान मोठं माणूस न बघता त्यांना मदतीला धावत जात असतं. इतर मतदारांना पण काय आवाहन करणार तुम्ही? त्यांना पण आवाहन करणार की रमेश भाऊ जाधव यांनाच मतदान करा, कारण की त्यांना कधी पण अडचण आली तर एक फोनवरती काम होईल असं हक्काचा माणूस आहे आमचा. बरं, आता कोणाला मतदान करणार तुम्ही? कोण निवडून यावं असं वाटतं तुम्हाला? काय कामं केले त्यांनी? आता काम करतील ना, मग आता निवडून दिलं तुम्ही तर पहिले करील त्याची कामं, आणखी करतील. गोरगरिबासाठी उभे राहते. बस.